बुलेटिनमध्ये मुंबईतली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। मुंबईच्या परेल भागामध्ये 2 गटात राडा झाला। मिरवणूक जात असताना काही कारणावरून 2 गटांमध्ये बाचाबाची झाली। यावेळी इथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणता आली। या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झालेला होता। परेल परिसरामध्ये 2 गटात काल राडा झाला। काल संध्याकाळची ही घटना आहे। प्रचंड मोठा राडा झाला, तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी हस्तक्षेप केला म्हणून परिस्थिती चिघळली नाही। पोलिसांनी तिथेच दोन्ही गटांना पांगवलं, त्यामुळे परिस्थिती चिघळली नाही, पण दृश्य मात्र तणाव निर्माण करणारीच होती। माझगावचा विषय संपतो ना संपतो तोच परेलमध्ये 2 गटात हाणामारी झालेली आहे। अत्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि दोन्ही बाजूंकडचे जे कार्यकर्ते होते त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला, त्यांना या रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला म्हणून परिस्थिती नियंत्रणात आली। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण उटी यांना विचारूया। श्रीकृष्ण, कालची ही घटना आहे, किती वाजता घडली, किती वेळ हा सगळा तणाव सुरू राहिला? अगदी मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास परेल येथील लक्ष्मी कॉटेज जवळ जे ते दोन गट आमने सामने आल्याने जे ते संपूर्ण परळ परिसरात जे ते तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अगदी अशी देखील माहिती समोर येते की एका गटाकडून जे ती घोषणाबाजी आणि त्याचबरोबर दगडफेक देखील जे ती करण्यात आल्याची माहिती समोर आली। आणि विशेष म्हणजे या संपूर्ण दरम्यान जे ते मोठ्या प्रमाणात पोलीस जे ते घटनास्थळी दाखल झालं आणि संपूर्ण जो जॉईंट सीपी असतील आणि व कायदा व सुव्यवस्था साठी मनोज शर्मा जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून देखील अशी देखील माहिती समोर येते की सौम्य लाठीचार्ज जो आहे तो करण्यात आलेला आणि सध्या पोलिसांकडून परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणली असून संपूर्ण परिसरातील पोलिसांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो तैनात करण्यात आलेल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला गेलं तर माझगावमध्ये देखील आपण पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी 2 गटांमध्ये राडा झाला होता आणि आज पुन्हा एकदा काल मध्यरात्री देखील 2 गटांमध्ये राडा झाला। संपूर्ण लालबाग परळ परिसर असेल, माझगाव परिसर असेल, अशा अनेक ठिकाणी जे तर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। नेमका वाद कशामुळे झाला आणि नक्की घोषणाबाजी कोणत्या देत होत्या किंवा का देण्यात येत होत्या याचा संपूर्ण आढावा किंवा जे पोलिसांकडून तपास जो आहे तो सुरू आहे। नक्की, मात्र पोलीस सुद्धा परिस्थिती हाताळण्यामध्ये यशस्वी झाले। आता गणेशोत्सव काही दिवसांवर येतोय, त्यामुळे त्या कालावधीमध्ये असे प्रकार वाढू नयेत, किंबहुना अशी परिस्थितीच निर्माण होऊ नये अशी अपेक्षा आहे। धन्यवाद कृष्णा, माहिती दिलीस त्याबद्दल।